नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहेत। ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत। ऑनलाईन फॉर्म 5 मार्च 2024 पासून तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकता। आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पोलीस रिक्रुटमेंट 2024 माहिती.org या वेबसाईटवरती यायचे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। वेबसाईटवरती आल्यानंतर भरतीचे नियम, सूचना आणि शासन निर्णय तुम्ही इथे पाहू शकता। सर्व तारखा आणि माहिती तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास यावर ऑप्शनवरती क्लिक करायचे पहिल्यांदा। तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या। कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला करायचे, उमेदवार नोंदणी। त्यासाठी तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स काही टाकायचे। युजर नेममध्ये तुमचा ईमेल आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे। ईमेल आयडी नंतर पासवर्ड निवडा। तुम्ही तुमच्या नावाचा @123 असा पासवर्ड तुम्ही क्रिएट करू शकता। सेम पासवर्ड खातरजमामध्ये तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे। भ्रमणध्वनीमध्ये तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्या। त्यानंतर पूर्ण नाव इंग्रजीत जसं असेल तुमचं ते टाका। पूर्ण नाव देवनागरी म्हणजे मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल। लिंग टाका तुमचा। त्यानंतर आधार क्रमांक टाकून घ्या आणि खाली बॉक्सवरती टिक करा आणि जो कॅप्चा दिलेला आहे तसा तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे पाहू शकता, प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक। आता तुम्ही जी ईमेल आयडी टाकली होती युजर नेममध्ये, त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला एक व्हेरिफिकेशन लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुमचं अकाउंट तुम्ही ॲक्टिवेट करू शकता। तर ओके वरती आपण इथे क्लिक करूया। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे मोबाईलवरती किंवा पीसीवरती। तुम्हाला एक मेल पाहू शकता, महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट ईमेल व्हेरिफिकेशन। तर प्लीज चेक बिलो लिंक या व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। क्लिक करून तुमचं अकाउंट आहे ते ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट। ओकेवरती क्लिक करून घ्या। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथे पाहू शकता, तुम्हाला लॉग इनमध्ये तुम्हाला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं। लॉग इन झाल्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर वरती तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा। याच खाली तुम्हाला पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पदासाठी अर्ज करून घ्यायचं आहे। तर पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे पाहू शकता, आता तुम्हाला काही डिटेल्स तुमची माहिती भरायची। तर वैयक्तिक तपशीलमध्ये तुमचं स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे। जे तुम्ही इंग्रजीमध्ये नाव टाकणार ते ॲटोमॅटिकली खाली स्वतःचे नाव देवनागरीमध्ये मराठीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर इंग्रजीमध्ये व्यवस्थित नाव टाकून घ्या। त्यानंतर स्वतःचे नाव झाल्यानंतर वडिलांचे नाव टाकून घ्या। त्यानंतर आडनाव तुमचे जे असेल ते टाकून घ्या, ॲटोमॅटिकली खाली मराठीमध्ये येईल। आईचे नाव इंग्रजीमध्ये टाकून घ्या, ते देखील तुम्हाला खाली मराठीमध्ये पाहायला मिळेल। सर्व डिटेल्स टाकून घ्या व्यवस्थित, नाव वगैरे। त्यानंतर आता वरती नाव वगैरे टाकून झाल्यानंतर तुम्हाला जर मराठीमध्ये काही करेक्शन करायचं असेल तर त्यावरती तुम्ही क्लिक करून ते करू शकता। त्यानंतर पद पाहू शकता, तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे, जसं की पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, जे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तुम्हाला ज्यासाठी अप्लाय करायचे करू शकता। त्यानंतर घटकमध्ये तुम्ही कोणत्या एरियामध्ये, जसं की मुंबई असेल, ठाणे सिटी असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, जिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही तिथे ते सिलेक्ट करू शकता। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढीलवरती क्लिक करायचं आहे। आता इथे पाहू शकता, तुम्हाला आरक्षण तपशील, तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, येस नो, ते ऑप्शन तर ऑलरेडी नाही आहे। त्यानंतर इथे जे येस नो ऑप्शन करायचे आहेत ते तुम्ही वाचून तुम्ही करू शकता। अंशकालीन आहात का, नाही। माजी सैनिक आहात का, हो, नाही। तुम्हाला सर्व हे जे उत्तर आहेत हो नाहीमध्ये द्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ते फिल करू शकता। त्यानंतर आपण अनाथ आहात का, तर नाहीवरती क्लिक करायचं आहे। आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार आहात का, तर नाहीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता वरती, पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, तर असेल तुम्ही तर हो करा, नाहीतर तिथे नो करा। नंतर प्रकल्पग्रस्त आहात का, नाही। पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहात का, नाही। तुम्ही असेल तर यस करायचं आहे। त्यानंतर खाली ज्या जात प्रवर्गात अर्ज करू इच्छित तो निवडलेला प्रवर्ग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। SC ST जो असेल तुमचा प्रवर्ग तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। व्यवस्थित फिल करून घ्या, काही चुकीचं टाकू नका। सर्व डिटेल्स टाकल्यानंतर आता इथे मी ओपन करून घेतो।
त्यानंतर आता इथे खाली पाहू शकता तुमचं शिक्षण काय आहे, शिक्षण 12th इक्विव्हॅलेंट आहे, जे असेल ते तुम्ही टाकू शकता. मी इथे 12वी सिलेक्ट करतो. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, तुमच्याकडे जे 12वीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक पाहायला मिळेल. त्यानंतर इथे तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकून घ्या, व्यवस्थित जन्मतारीख टाकून घ्या. त्यानंतर वय ॲटोमॅटिकली तुम्हाला येईल. त्यानंतर पुढील वरती क्लिक करा तुम्हाला. तर पुढील पृष्ठवरती क्लिक करा. आता इथे तुम्हाला तुमची संपर्क तपशील टाकायचे. संपर्क तपशीलमध्ये पाहू शकता संपर्कासाठीचा पत्ता, घर क्रमांक, इमारत क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इथे प्रसिद्ध ठिकाण असेल, जिल्हा असेल, तालुका असेल, मुक्काम पोस्ट, पिनकोड सर्व व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ॲड्रेस तुमचा टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा पत्ता एकच आहे. जर दोन्ही तुमचा स्थायी निवासी तपशील देखील एकच असेल, सेम असेल वरचा आणि खालचा, तर तुम्ही त्या बॉक्सवरती टिक लावून तुम्ही एकच करू शकता. जर वेगळा असेल स्थायी निवासी तपशील तर तुम्ही वेगळा ॲड्रेस इथे टाकू शकता. दोन्हीकडे वेगवेगळा टाकू शकता. तरी मी ते पुढीलवरती क्लिक केलेलं आहे ॲड्रेस टाकून. त्यानंतर तुमचं इथे पाहू शकता इतर तपशीलमध्ये तुमचा धर्म काय आहे ते टाकायचं आहे. जात काय आहे तुमची, जात मराठा असेल, जे असेल ती तुमची इथे तुम्हाला जात टाकून घ्यायची. त्यानंतर पोटजात दिलेली आहे, पोटजात तुमची काय आहे ती पोटजात इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर खाली काही पुन्हा आपल्याला हो नाहीमध्ये प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला इथे टाकायचे आहे. शासकीय निमशासकीय सैन्यदलात सध्या सेवेत आहात का, तर नाही. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, तर हो वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी आहात का, तर नाही. त्यानंतर आता जर तुम्ही इथे पाहू शकता खाली ज्या मागास आरक्षणास लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग, तुमचा जो प्रवर्ग असेल तो इथे तर ऑप्शन दिलेला नाही, ऑलरेडी ननमध्ये दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे काही करायची गरज नाही. तर सोडू शकता. उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडतो काय, तर हो नाही तुम्ही टाकू शकता. हे नॉर्मल क्वेश्चन आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने हो नाही तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे पाहू शकता पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेल्या शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, तर होय वरती क्लिक करायचं. त्यानंतर उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का, होय करायचं आहे. आपण NCC प्रमाणपत्र आहे का, नो असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपल्याकडे वाहन चालकाचा लायसन आहे का तुमच्याकडे वाहन चालकाचं, तर असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. असे काही क्वेश्चन आहेत. तर आपण इथे पाहू शकता आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्ले आहात का, तर इथे पाहू शकता जे डोमासाईल सर्टिफिकेट होतं ते तुम्हाला तिथे डोमासाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. इथे पाहू शकता डोमासाईल सर्टिफिकेट नंबर आणि त्याची जी तारीख आहे ती तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला ते डोमासाईल सर्टिफिकेटवरती मिळून जाईल. म्हणजे जे आदिवासी प्रमाणपत्र असतं आपलं एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल त्यावरती मिळून जाईल. त्यानंतर सर्व डिटेल्स टाकल्यानंतर पुढीलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुमचा शैक्षणिक तपशील टाकायचा आहे. तुम्ही इक्विव्हॅलेंट आहात, 12वी आहात का इक्विव्हॅलेंट आहात ते तुम्ही टाकायचे. मंडळ विद्यापीठाचे नाव टाका. उत्तीर्ण पास आहे पास टाका. निकालाचे वर्ष, तुम्ही केव्हा पास झालेलं निकालाचे वर्ष टाकून घ्या. प्राप्त गुण किती आहेत ते प्राप्त गुण टाका. आणि एकूण गुण किती आहेत ते व्यवस्थित तुमच्या सर्टिफिकेटवरती 12वीच्या किंवा 10वीच्या ते पाहूनच टाका. त्यानंतर आपण पदवीधर ग्रॅज्युएट आहात का, हो असेल तर हो करा, नसेल तर नको करा. आपण पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही, तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापने मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का, म्हणजे करार पद्धतीने तुम्ही काम करण्याची इच्छुक आहात का, असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. सर्व डिटेल्स टाकून घ्या. त्यानंतर तुमचा अर्जाचा पहिल्यांदा तुम्हाला प्रिव्ह्यू पाहायचा आहे, त्यासाठी पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्या. तुम्हाला सर्व तुमच्या जो ऑनलाईन तुम्ही डिटेल्स फिल केलेले आहे, भरलेले आहे, ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जर काही चुकीचे असेल तर तुम्ही दुरुस्त देखील करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सर्व फॉर्म चेक करायचे आहे. त्यानंतरच जतन करा यावरती क्लिक करायचं. जतनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सेव्ह होणार आहे. त्यामुळे नंतर तुम्ही काही चेंजेस करू शकत नाही त्याच्यामध्ये. तर इथे पाहू शकता तुमचा टोकन क्रमांक तुम्हाला मिळालेला आहे, तर टोकन नंबर तुम्ही नोट करून घ्या. यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा होमपेजवरती येणार. तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर
आपण इथे पाहू शकता आपल्याला टोकन नंबर मिळाला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला फोटो आणि सही आपली अपलोड करायची आहे। आपण ऑनलाईन अर्ज केलेला आहे। आता फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी सेकंड ऑप्शन आहे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा। या ऑप्शनवरती क्लिक करून आपला फोटो आणि सही आपल्याला अपलोड करून घ्यायचे। तर आता इथे पाहू शकता पहिल्यांदा फोटो आपण अपलोड करून घेऊया, तर त्यासाठी आणि नंतर सिग्नेचर अपलोड करूया। तर छायाचित्र अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करा। इथे पाहू शकता छायाचित्राची सूचना, तुम्हाला फोटोची साईज किती पाहिजे, लांबी रुंदी किती पाहिजे, ते सर्व इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्यानुसार तुम्ही तुमचा फोटो तयार करून ठेवू शकता। त्यानंतर चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा मोबाईलमधून तो अपलोड करू शकता। अपलोडवरती चूज फाईल केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे। फोटो क्रॉप करून सेव्ह क्रॉप फोटो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं, जेणेकरून तुमचा फोटो सेव्ह होईल। त्यानंतर सिग्नेचरवरती पुन्हा आपल्याला खाली स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचं आहे। अपलोड सिग्नेचरमध्ये पुन्हा इथे चूज फाईल करायचं आहे आणि अपलोडवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमची सिग्नेचर अपलोड होईल इथे आणि क्रॉप करू शकता। त्यानंतर सेव्ह क्रॉप सिग्नेचर या ऑप्शनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता फोटो आणि सिग्नेचर आपले अपलोड झालेले आहे। त्यानंतर आपल्याला बॅक ऑप्शनचा ऑप्शन दिलेला आहे, बॅक ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर पुन्हा तुम्ही होम पेजवरती याल, इथे पाहू शकता फोटो सिग्नेचर अपलोड झालेले। आता इथे आपण पोस्टसाठी अप्लाय देखील केलेला आहे, ऑनलाईन अर्ज केलेला आहे, फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेले आहे। याची फी पाहू शकता, फीज आहे ती 450 रुपीज, म्हणजे 450 रुपीज तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं, 450 रुपये। त्यासाठी पे नाववरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये तुमचा जो फॉर्म असेल तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रिंट रिसिप्टमध्ये तुम्हाला प्रिंट रिसिप्ट देखील करायला मिळेल। तर पेमेंट केल्यानंतरच तुम्ही तुमचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तो ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्यानंतर त्यासाठी तुम्हाला पे ऑनलाईनवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन भरण्यासाठी इथे तुम्हाला हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून झाला की इथे सबमिटवरती क्लिक करा। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता ऑनलाईन पेमेंटसाठी तुम्हाला चौथा ऑप्शन IMPS ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर पे गव्हर्नमेंट इंडिया यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करा। आता तुम्ही तुमच्या गुगल पे, फोनपे किंवा UPI ID असेल त्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता। तर UPI IDवरती क्लिक करून तुमचा जो बारकोड असेल त्यावरती क्लिक करा। तुम्ही फोनपे, गुगल पेने तुमचा बारकोड स्कॅन करून तुमचं ऑनलाईन पेमेंट तुम्ही सक्सेसफुली पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा होम पेजवरती यायचं आहे। पेमेंट झालं की तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता आणि रिसिप्ट देखील डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।